आता मला जर बोलायला शिकायचं असेल, तर कसं बोलायचं? आपला विषय कशा पद्धतीने मांडायचा? हे तर एवढं काही अवघड नाही. आपण जर थोडा जरी प्रयत्न केला, तर हे कोणाला पण सहज शक्य होईल. पण त्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस आपल्या बोलण्यामध्ये ती सत्यता असली पाहिजे. तरच त्या गोष्टीचा ऐकणाऱ्यांवरती परिणाम होतो. नाहीतर आपण काही गोष्टी सांगतोय आणि त्या सगळ्या कल्पनेतल्या जर असेल आणि त्याचा आपल्या भावनांशी व आचरणाशी काहीच संबंध नसेल, तर त्याचा समोरच्यांवरती परिणाम होत नाही. आता समजा आपण एखादा विषय मांडतोय आणि ज्या विषयाशी स्वतः आपलंच अ, काहीही संबंध नाही. फक्त आपण लोकांना ज्ञान शिकवायचं म्हणून ती जर गोष्ट सांगत असू, तर आपण त्यापासून वाचलं पाहिजे. कारण की त्या गोष्टीचा कदापि समोरच्यांवरती परिणाम होणार नाही. कारण की ती गोष्ट तुम्हीच जाणत नाही आहात आणि हे लोकं तुमच्या हावभावावरून, तुमच्या नजरेतल्या चमकेवरून आणि एकंदरीत तुम्हाला सगळं ऑब्झर्वेशन करून ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते, की हा माणूस किती कितपत योग्य आणि किती सत्य बोलतोय. कारण की आपलं कितीही सत्य असलं, पण आपण जर त्या सत्याचा आपण जर स्वीकार केलेला नसेल आणि आपण इतर लोकांना जर त्याचा स्वीकार करायला सांगत असू, तर लोकं अगोदर बघतात, की हा माणूस किती फॉलो करतोय आणि हाच जर फॉलो करत नसेल, तर याला दुसऱ्यांना फॉलो करण्यासाठी सांगण्याचा काय अधिकार आणि तो कुणी दिला? आणि हा भलता शहाणा आहे का? लोकं सरळ बोलतात, हा भलता शहाणा आहे का? हा स्वतः आचरण करत नाही आणि आपल्याला आचरण करायला लावतोय. हां, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार श्रोतावर्ग करतो आणि आणि त्याचा परिणाम त्यामुळेच ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, त्या प्रमाणात होत नाही. त्याला कारणीभूत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बॅकसाईडच्या. मला वाटतं आपण जर नाही का त्या पद्धतीने वाटचाल केली, त्या मार्गाने जर चाललो आणि नंतर जर आपण मार्गदर्शन केलं ना, तर त्याचा जास्तीत जास्त परिणाम श्रोत्यांवरती पडतो. आता गौतम बुद्धांनी काय केलं माहिती आहे तुम्हाला? त्यांनी सरळ ज्ञान सांगायला सुरुवात नाही केली. पुस्तकं वाचलं आणि ज्ञान वाटायला सुरुवात केली असं अजिबात नाही केलं. तर त्यांनी काय केलं? अगोदर सत्यता काय आहे ते जाणून घेतलं. त्या मार्गावरती ते स्वतः चालले. चालल्याच्या नंतर त्यांना जाणवलं, की हो हा मार्ग खरोखर योग्य आहे आणि ह्या मार्गावर खरोखर आनंद मिळू शकतो. आणि हाच खऱ्या आनंदाचा किंवा सत्याचा मार्ग आहे. हे ज्यावेळी त्यांना जाणवलं, त्यावेळेस त्यांनी ज्ञान वाटायला सुरुवात केली, की जेणेकरून आपलं जसं कल्याण झालं आहे, आपण ज्या परमपदाला पोहोचलो, त्या परमपदाला इतरसुद्धा लोकांनी पोहोचावं. ज्या आनंदाची अनुभूती मी स्वतः घेतली, ती इतर लोकांना सांगण्यासाठी त्यांनी मग ज्ञान सांगायला सुरुवात केली. आणि मला काय वाटतं, कोणी कितीही ज्ञान सांगितलं, तर ज्यांनी खरोखर अनुभव घेतला आहे, त्याचं ज्ञान सांगण्यामध्ये खूप फरक असतो. आता एखादा माणूस तेच ज्ञान जर न अनुभव घेता जर सांगायला लागला, ज्ञान तर तेच आहे, पण अनुभवल्यानं जो अनुभवाला जी वजनाची जोड मिळते ना, ज्ञानाला जी वजनाची जोड मिळते ना, ती फक्त अनुभवानेच मिळते. तुमच्याकडे ज्ञान आहे, पण त्याचा अनुभवच नसेल, तर ते सगळं कोरडं ज्ञान झालं. त्याचा परिणाम काहीच होणार नाही, शून्य परिणाम असेल. म्हणून मला वाटतं, की अनुभवाशिवाय कुणीही इतरांना मार्गदर्शन करण्याचा मोहात पडू नये. काही जण काहीच ज्ञान नसताना सुद्धा जगाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर फसतात. कारण की आपल्याकडे आपण जर त्या मार्गावर चालतच नसू, तर इतरांना कुठला मार्ग आपण दाखवणार आहे? आणि आपल्यातच आपण स्वतःला स्वतःमध्ये जर आपण स्वतःला जर सुधरू शकत नसलो, तर आपण इतर जगाला काय सुधरवणार आहेत आणि काय ज्ञान देणार आहोत आपण त्यांना? तर मला वाटतं की अगोदर आपण स्वतःवरती काम केलं पाहिजे. आणि आपण जे बघतो अध्यात्म क्षेत्र असं आहे, की अगोदर हे लोकं स्वतःला सुधरवतात, मध्ये इम्प्रूव्हमेंट करतात, स्वतः
मध्ये तेज निर्माण करतात आणि नंतर ते जगाला तेजस्वी कसं व्हावं हे शिकवतात. ते अगोदर बनतात, ते अगोदर तेजस्वी मुळीच नसतात, अजिबात नसतात. पण ते स्वतः शिकतात तेजस्वी कसं व्हायचं, प्रेमळ कसं व्हायचं आणि ते अखंड प्रेमाचा झरा झाल्यानंतर प्रेम वाटायला सुरुवात करतं.